Studio app. छत्रपती शिक्षण मंडळ संचलित गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री विजय आनंदा भामरे सर यांचा जीवन परिचय. दिनांक 5 जुलै 1967 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर या गावी शेतमजूर असलेल्या एका गरीब कुटुंबात आपला जन्म झाला. वडील कैलासवासी श्री आनंदा काळू भामरे व आई कैलासवासी सुमनबाई आनंदा भामरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपणास स्वावलंबनाचे धडे दिले. आपले इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले, तर माध्यमिक शिक्षण तेथीलच कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालयात पूर्ण झाले. नंतर कर्मवीर अण्णासाहेब नारायण कृष्णा पाटील विज्ञान महाविद्यालय पिंपळनेर येथे आपण BSc ही पदवी संपादन केली आणि शिरपूर तालुक्यातील बोराडी या ठिकाणी VTR कॉलेजमधून आपण B.Ed ही व्यावसायिक पदवी संपादन केली. शेतमजूर असलेल्या एका गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच आपण स्वतः अनेक ठिकाणी कामे करून आईवडिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर स्वतःचे शिक्षण देखील पूर्ण केले. प्रसंगी बस स्टँडवर लेमन गोळ्या विकणे, चहाच्या टपरीवर 50 पैसे रोजंदारीवर काम करणे, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणे, तसेच महाविद्यालयीन जीवनात भाग्योदय कालनिर्णय कॅलेंडर विकण्याचे कामही आपण केलेले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून आपल्या चौकस बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आपण अनेक पदव्या संपादन केल्या. शिक्षकी पेशाची पहिली सुरुवात श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय नळवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या शाळेत सन 1991 मध्ये विनाअनुदानित तत्वावर शिक्षक म्हणून रुजू झाला. त्यानंतर 2 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था आणि मागेल त्याला शिक्षण या ध्येयाने प्रेरित असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव, तालुका कल्याण या शाळेत अनुदानित तत्वावर अर्धवेळ सहाय्यक शिक्षक म्हणून आपली वाटचाल सुरू झाली. त्या शाळेत 13 जून 1996 पासून पूर्णवेळ सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य पुढे सुरू झाले. दरम्यानच्या काळात नाशिक येथील योगिता धामणे या शिक्षिका असलेल्या मुलीबरोबर 19 मे 1996 रोजी आपला विवाह संपन्न झाला. आपल्या संसाररूपी वेलीवर श्वेता आणि श्रेयस ही 2 गोंडस फुले उमलली. आपले दोन्ही अपत्य आज उच्चशिक्षित होऊन नोकरीस लागलेले आहे. आतापर्यंत आपण अनेक शाळांमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडलेले आहे. 13 जून 1993 ते 16 सप्टेंबर 2003 गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव, 17 सप्टेंबर 2003 ते 31 डिसेंबर 2010 शारदा विद्यालय पडघे, तालुका भिवंडी, 1 जानेवारी 2011 ते 16 जानेवारी 2022 नूतन ज्ञानमंदिर तिसगाव, कल्याण पूर्व. त्याच शाळेत 17 जानेवारी 2022 पासून पर्यवेक्षक पदावर पदोन्नती मिळाली आणि 16 जुलै 2023 पर्यंत पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. त्यानंतर 17 जुलै 2023 ते 24 जानेवारी 2024 या काळात नूतन विद्यालय कर्णिक रोड येथे पर्यवेक्षक म्हणून आपण कार्य केले. 25 जानेवारी 2024 ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत आपण पर्यवेक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले आणि दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव, तालुका कल्याण या शाळेत आपणास मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. ज्या शाळेत आपण सहाय्यक शिक्षक म्हणून आपली सेवा सुरू केली होती, त्याच शाळेत आज मुख्याध्यापक म्हणून आपण सेवानिवृत्त होत आहात, ही अत्यंत उल्लेखनीय व अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये कार्य करत असताना आपण संस्थेला अनेक प्रकारे आर्थिक आणि वस्तुरूपाने मदत मिळवून दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे डोंबिवली मधील दानशूर व्यक्तिमत्व श्री अप्पासाहेब बाहेकर यांच्याकडून
वक्तृत्व निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यासाठी संस्थेच्या 13 शाळांसाठी 4 लाख रुपयांचा डोनेशन आपण मिळवून दिलेला आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली कडून संगणक टेबल मिळवून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे कोरोना काळात माजी विद्यार्थ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांच्या फीसाठी 1 लाख रुपयाची मदत मिळवून दिलेली आहे. संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून कोकण प्रांत संयोजक श्री सुभाष पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. आजही संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये ही परीक्षा नियमितपणे घेतली जाते. या परीक्षेला किमान दरवर्षी हजारो विद्यार्थी बसत असतात. राजकीय क्षेत्रामधील कार्य भारतीय जनता पार्टीचे डोंबिवली MIDC विभाग अध्यक्ष म्हणून आपण 6 वर्ष कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. छत्रपती शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये कार्य करत असताना आपले अनेक खेळाडू विभाग स्तर आणि राज्यस्तरापर्यंत विविध खेळांमध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक प्रकारचे शालेय उपक्रम राबवण्यामध्ये आपण नेहमी अग्रेसर राहायचे. मुख्याध्यापक पदाच्या अगदी अल्पावधीच्या कारकिर्दीत शाळेची जागा संस्थेच्या नावावर करणे, माऊली फाउंडेशन सारख्या संस्थेकडून शालेय वस्तूंची मदत, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्यातर्फे स्कॉलरशिप परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 10,000 रुपयाची मार्गदर्शक पुस्तके, CCTV कॅमेरे इत्यादी मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या सेवा कार्यात आपणास आजपर्यंत अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. कुणबी सेना भिवंडी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांच्यातर्फे नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड, RSP अधिकारी म्हणून कोरोना काळात आपण जे उल्लेखनीय कार्य पार पाडले त्याबद्दल समाजातील अनेक नामवंत संस्थांनी वेळोवेळी आपल्या कार्याचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्तेही गणेशोत्सवात सेवा दिल्याबद्दल आपला सत्कार झालेला आहे. आपल्या जीवनाला आकार देणारे, कष्ट व स्वावलंबन शिकवणारे, तसेच प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी हे संस्कार आपणास आपल्या आई वडिलांनीच दिले. त्याचप्रमाणे आपल्या सेवा काळात आपल्याला अनेक आदरणीय व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिक्षण मंडळाचे माजी सरचिटणीस श्री श्रीधर गोविंद केळकर सर, दिवंगत सदस्य कै सुरेश मोरेश्वर भालेराव सर, श्री भास्करराव मराठे साहेब, श्री अनिलजी पांचाळ सर, आदर्श मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी गागरे मॅडम, विद्यमान सरचिटणीस डॉक्टर निलेशजी रेवगडे सर, कार्याध्यक्ष श्री श्रीकांतजी तरटे सर व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकिशोरजी जोशी सर, या सर्व पदाधिकाऱ्यांचे आपणास उत्तम मार्गदर्शन लाभलेले आहे. मानवी जीवनातील संपूर्ण कर्तव्य पूर्ती करून नियत वयोमानानुसार 31 मे 2025 अखेर आपण सेवानिवृत्त होत आहात. त्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, शालेय समिती, फळेगावातील सर्व ग्रामस्थ, आपले नातेवाईक, मित्रमंडळी, RSP समूहातील मित्र व पदाधिकारी या सर्वांतर्फे श्री विजय भामरे सर यांना सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो व आपल्या हातून सत समाजसेवा घडत राहो हीच निसर्ग देवतेकडे प्रार्थना. जय हिंद, जय भारत. This song was created using the N-Track Studio app.